साबुदाणा वड्यासाठी मी घेतलेला आहे मोठा भिजवलेला साबुदाणा. हा मी रात्रभर भिजवला आहे. वडे शक्यतो मोठ्या साबुदाण्याचेच करावे, छान होतात. वाटलेली हिरवी मिरची, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट आणि मीठ. आता हा उकडलेला बटाटा आपण किसणीवर किसून घेऊयात. आता हे सर्व साहित्य आपण छान एकत्र मिसळून घेऊयात. आता हे सर्व साहित्य एकत्र करून याचा आपण एक गोळा मळून घेऊयात. आता हातावर तेल घ्यायचे आहे, त्यामुळे हे पीठ चिकटणार नाही आणि याचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊयात. तुम्हाला जेवढे मोठा वडा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लहान मोठे बॉल्स करून घेऊ शकता. वडे थापण्यासाठी आपण अशा प्रकारे एक कॅरी बॅगचा तुकडा घेणार आहोत. यावर वडे छान थापले जातात. यावर थोडेसे तेल टाकूयात आणि त्यानंतर आपण यावर वडे थापूयात. वडे शक्यतो पातळच थापावेत. जर वडे जाड थापले तर तळताना ते फुटतात आणि नरमही पडतात. कुरकुरीत वड्यासाठी अशा प्रकारे पातळ थापून घ्यावे. जर वडे थापताना चिराय लागले आणि त्याचा चिकटपणा कमी वाटला आपल्याला, तर हे मिश्रण मिक्सरला 2 चमचे फिरवून घ्यावे आणि या मिश्रणात मिसळावे आणि यामुळं चिकटपणा येतो आणि वडे छान थापले जातात. आता आपण हे वडे तळून घेऊयात. साबुदाणा वड्यासाठी तेल मात्र कडकडीतच गरम हवं, नाहीतर साबुदाणा वडे एकमेकांना चिटकतात. पहिला वडा टाकला की 2 मिनिटानंतर दुसरा वडा टाकावा, त्यामुळे ते वडे एकमेकांना चिटकत नाहीत. साबुदाणा वडे शक्यतो हाय फ्लेमवरच तळावेत, त्यामुळे ती कुरकुरीतही होतात आणि तेलकट होत नाहीत. अशा प्रकारे एक बाजू तळून झाली की दुसऱ्या बाजूनेही तांबूस रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता हे वडे तळून झाले आहेत. अशाच सर्व टिप्ससह छान छान रेसिपीसाठी स्टे विथ द चॅनल. आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.